नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये आज आपण मस्त असा झटपट होणारा पौष्टिक मऊ लुसलुशीत असा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत। तर इथं मी अर्धी वाटी वरई घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये एकदम असं रवाळ वाटून घ्यायचं आहे। अगदी मस्त लुसलुशीत तेच साबुदाणा वडा, खिचडी, आप्पे, डोसे असं खाऊन कंटाळाला असेल तर तुम्ही उपवासाचा असा मस्त झटपट होणारा पदार्थ बनवू शकता। तर बघा किती मस्त आपले हे रवाळ असं मी वाटून घेतलेला आहे। त्यामध्ये इथं मी अर्धी वाटी दही टाकलेला आहे आणि त्याच वाटीने इथं 1 वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून अगदी नवीन पदार्थ आहे, तुम्हाला नक्की आवडेल, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। तर इथं सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। अजून अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। असं मला 2 वाटी पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीनं तुम्ही साबुदाणा आणि वरई घेतली होती 1 वाटी, त्याच्यानेच मला इथं 2 वाटी पाणी लागलेलं आहे। आणि आता हे मिक्स करून आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे। एक 10-20 मिनिटं जर ठेवलं, इन्स्टंट बनवायचं असेल तर मग ह्यामध्ये खायचा सोडा टाकावा लागेल। तर आता मी इथं अर्धा तास ठेवते आणि तुम्हाला नंतर दाखवते। जर हेच तुम्हाला सोडा न टाकता बनवायचा असेल तर एक 5-7 तासासाठी तुम्ही हे ठेवू शकता। छान असं आपलं जसं इडलीचं पीठ जाळीदार होतं तसं हे पण होतं। तर अशा पद्धतीनं बघा मस्त हे मी एक 20 ते 20 मिनिटं अर्धा तास ठेवलेला आहे साईडला। आणि आता आपण चटणी बनवून घेणार आहोत। खूप मस्त चटणी उपवासाची। इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, दही, चवीपुरतं मीठ, भाजलेले हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पाणी टाकून छान असं आपल्याला मिक्सरला एकदम असं जसं आपण इडलीसाठी बनवतो त्याच पद्धतीनं हे बनवायचं आहे। तर उपवासाची चटणी तुम्ही आप्पे, डोसा, इडली, उपवासाची कोणतेही पदार्थ खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर इथं फोडणी द्यायसाठी मी तर जिरे आणि लाल मिरची, थोडंसं आलं वापरलेलं आहे। तुम्ही जर जिरे आणि आलं नाही खात तर साध्या मिरचीची सुद्धा फोडणी देऊ शकता। फोडणी न देता सुद्धा छान लागते। तर अशा पद्धतीनं मी अगदी चुरचुरीत अशी फोडणी दिलेली आहे आणि आता आपण हे साईडला ठेवून देऊ। आपलं पीठ चांगल्या प्रकारे मी अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। तर इथं मी जो आपण ढोकळ्याचा पॅन असतो, ढोकळ्याचं जो भांडा असतं ते मी घेतलेला आहे। तुम्ही एखाद्या ताटात सुद्धा हे करू शकता। तर आपलं पीठ बघा त्या भांड्याला छान असं तेल लावून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि एका बाजूला एका कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं जाळीदार पीठ तयार झालेलं आहे। तर ह्यामध्ये मी अगदी 2-3 चिमूट खायचा सोडा टाकलेला आहे। पाव चमचा म्हणलं तरी चालेल, आपण पोह्यात चमचा खातो ना पोहे, त्या चमच्याने पाव चमचा टाका आणि 2 चमचे तेल टाकून हे चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि चवीपुरतं मीठ टाकून आता आपण ह्यापासून मस्त उपवासाचा असा ढोकळा बनवणार आहोत। अगदी मस्त मऊ लुसलुशीत लागतो आणि कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही करू शकता। तर इथं मी एका कढईमध्ये अशा पद्धतीनं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे ढोकळ्याचं जे भांडं आहे ते ठेवून अशा पद्धतीनं मिश्रण जे केलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे। इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे, जास्त जर घट्ट बनवलं तर ते जास्तच ड्राय होईल। आणि वरतून थोडेसे जिरे आणि लाल मिरची टाकलेली आहे। तर आता आपल्याला हे झाकण लावून 10 ते 15 मिनिटं छान अशी वाफवून घ्यायची आहे। तर बघा किती मस्त आपला मस्त असा उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे। शिजला की नाही ते बघण्यासाठी आतमध्ये अशा पद्धतीने चाकू टाकून बघा आणि 2 मिनिटं बाजूला काढून ठेवून अशा पद्धतीचा आपला मस्त उपवासाचा ढोकळा तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। तर बघा इथं मी छान असं कट करून घेते। तुम्ही हे दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर चटणी बनवायची नसेल तर तुम्ही एकदा चटणी बनवून बघा। संध्याकाळच्या फराळासाठी तुम्ही अशा पद्धतीचा मस्त असा झटपट होणारा नाश्ता करू शकता। तर किती मस्त बघा जाळीदार असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। मस्त जाळी पडलेली आहे। तुम्ही दह्यासोबत किंवा अशा पद्धतीने दह्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस आणि लाल तिखट टाकायचं, त्यामुळे दह्याला सुद्धा छान चटपटीत अशी टेस्ट लागते। आणि ह्यामध्ये तुम्ही जर चटणी बनवत नसाल तर ह्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तरी आपली झटपट मस्त अशी चविष्ट चटणी 2 मिनिटात तयार होईल।
तर इथं जी आपण चटणी बनवली होती ती घेतलेली आहे आणि आपले जे असा पौष्टिक हलका फुलका नाश्ता बनवलेला आहे ते किती जाळीदार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि इतका मऊ होतो, लुसलुशीत मस्त असा जाळीदार पौष्टिक. उपवासाचा नाश्ता असेल तर उपवास नसणारे सुद्धा खातील एवढी मस्त ही रेसिपी तयार होते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. मी अशाच पद्धतीचे उपवासाच्या झटपट होणाऱ्या काहीतरी वेगळ्या पद्धतीनं रेसिपी शेअर करत असते, त्यासाठी बघायला विसरू नका. असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.